नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात एकदम फ्लॅट केलेली, पण चांगली तेजी फ्लॅट ओपनिंग नंतरनं बघायला मिळाली, जी एक चांगली गोष्ट आहे. कारण निफ्टीमध्ये कालही मी व्हिडिओमध्ये म्हटलं की 23,250 300 एक मायनर रेजिस्टन्स आहे आणि फ्लॅट ओपनिंग होती. अपेक्षित होतं की साईडवेज ट्रेडिंग होईल, पण तसं नव्हतं. निफ्टीमध्ये ग्रॅज्युअली बाईंग येत गेलं आणि महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स 23,300 त्याच्यावरती बंद दिला आणि 23,400 त्यानंतरचा एक रेजिस्टन्स आहे तिथंपर्यंत ऑलमोस्ट गेलं आणि त्यानंतरनं थोडंसं मायनर प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं आणि 23,350च्या आसपास बंद दिला. पण 150 पॉईंट जवळपास 150-200 पॉईंटची तेजी निफ्टीमध्ये फ्लॅट ओपनिंग नंतरनं बघायला मिळाली आणि जी काही बाईंग आलं ते चांगलं बाईंग आलं. मला वाटतं त्यांना ही तेजी आणखी मजबूत होते. फ्लॅट ओपनिंग नंतरनं आलेली तेजी एक चांगली मजबूतीचं साईन आहे. कारण गॅप अप ओपनिंगमध्ये काय होतं, गॅप राहतो, पण इथं मध्ये गॅप न राहता मार्केट फ्लॅट ओपनिंग नंतरनं जी तेजी केली ती चांगली आहे. त्यामुळे ही जी काही मार्केटची तेजी आता रिसेंटमध्ये चालली त्यामध्ये ते आणखी टिकाऊ आहे याचं एक साईन आहे त्याच्यामध्ये. ओव्हरऑल तेजी चांगली झालं आणि मजबूतीचं साईन आहे. त्यामुळे मला वाटतं निफ्टीमध्ये नेक्स्ट वीकमध्ये फर्दर अपवर्ड मोमेंटम येतील आणि फर्दर तेजी आपणाला मार्केटसाठी तयार आहे. एखादी प्रॉफिट बुकिंग डिप येऊ शकते, कारण गेले 5 ट्रेडिंग सेशन्स मार्केट जे आहे ते कंटिन्यू तेजी करते. जवळपास 1001 पॉईंटची तेजी निफ्टीमध्ये झाले. बँक निफ्टीमध्ये सुद्धा ऑलमोस्ट 49,000वरून 49,600 जो महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स आहे 1500-1600 पॉईंटची तेजी बँक निफ्टीमध्ये झालं. तर मला वाटतं एखादं मायनर प्रॉफिट बुकिंग डिप कदाचित नेक्स्ट वीकमध्ये बघायला मिळू शकते. कारण नेक्स्ट वीक आहे एक्सपायरी वीक आहे, मंथली एक्सपायरी आपल्याला त्यामध्ये बघायला मिळेल. त्यामुळे मला वाटतं थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. पण ओव्हरऑल मार्केटमध्ये काही मोठी मंदी किंवा फॉल येईल असं नाही वाटत. प्रॉफिट बुकिंग डीप येऊ शकते, पण निफ्टीला आणखी वरती जागा आहे 300-400 पॉईंट जाण्याची. त्यामुळे टेक्निकल लेवल बघायचं झालं तर निफ्टीमध्ये 23,400 क्रॉस केला तर 23,500 एक सेंटिमेंटल रेजिस्टन्स आहे. तसा टेक्निकली 23,500ला रेजिस्टन्स नाही आहे, एक सेंटिमेंटल रेजिस्टन्स आहे. पण जर 23,400 क्रॉस केला तर मला वाटतं 23,500च्या आबा मेंटेन राहिलं तर 23,800पर्यंत निफ्टी निश्चित जाईल असं मला वाटतं. त्यामुळे 23,400च्यावर 23,800 फक्त सेंटिमेंटल लेवल 23,500 रेजिस्टन्स ठरू शकते कदाचित. बाकी जर 23,300च्या खाली आलं तर 23,200पर्यंतचा फॉल निफ्टीमध्ये प्रॉफिट बुकिंगसाठी येऊ शकतो. पण बाय ऑन डीप आहे, मार्केटला कोणतंही मेजर सेलिंग येईल असं वाटत नाही सध्या. त्यामुळे 23,800पर्यंतची जागा निफ्टीला ओपन आहे. तेव्हा पहिले टप्पे 23,400, 23,400च्यावर 23,500 आणि त्याच्या अभाव 23,800 या 3 टप्पे 3 रेजिस्टन्स टप्पे आहेत. त्यानुसार निफ्टी चालेल. फर्स्ट सपोर्ट 23,300 आहे, त्याच्या खाली आला तर 23,200पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते. या टेक्निकल लेवल्सनुसार तुम्ही ट्रेड सोमवारी घेऊ शकता. बँक निफ्टीमध्ये 50,000 सपोर्ट आहे. 50,700च्या वरती मेंटेन राहिला तरच फर्दर रिकव्हरी, पण फर्दर रॅली 51,000 आणि बियॉन्ड येऊ शकते. अदरवाईज 50,700 एक रेजिस्टन्स झोन आहे. 50,700च्या खाली राहिला तर थोडंसं एखादं 100-200 पॉईंटची डिप येऊ शकते किंवा कन्सॉल्टेशन निफ्टी बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. त्यावर निफ्टी बँक निफ्टीमध्ये मग अशी या लेवल सांगितलं त्यानुसार तुम्ही काम करू शकता. FIDIचा डेटा आजचा अजून अवेलेबल नाही. काल FISने चांगलं बाईंग केलं आहे 3,200 करोडचं. त्या बाजूला 3,000 करोडचं सेलिंग DISने केलं आहे. DISने प्रॉफिट बुक करणं पसंत केलं, पण FISने चांगलं बाईंग केलं आणि बघताय FISचं जसं बाईंग आलं आहे. मी बऱ्याचदा कित्येक व्हिडिओमध्ये पाठीमागं म्हटलं की जे FIS बाईंगला येतात मार्केटमध्ये वन वे रॅली येते, अपवर्ड मोमेंटमची स्टॅग्नंट रॅली असते, वन साईड मोमेंटमची कोणतीही व्हॉलॅटिलिटी त्यामध्ये क्रिएट होत नाही. त्यामुळं मार्केटमध्ये जी काही मोमेंटम आहे तो मला वाटतं आणखी कंटिन्यू होईल जर FISचं बाईंग राहिलं तर. आणि टेक्निकल लेवल्स तसंच वाटतं आणि मार्केटची मूव्ही तशीच वाटते की मार्केट फर्दर अपवर्ड मोमेंटमला आणखी तयार आहे. सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज बघायचं झालं तर आज बँक्स, फार्मा, एनर्जी, PSE सेक्टर, पब्लिक सेक्टर एंटरप्राइज यामध्ये वाढ दिसली. फक्त मेटल इंडेक्समध्ये थोडं प्रॉफिट बुकिंग आहे. NSEमध्ये आज 1900 शेअर्स वाढले, त्या बाजूला 700 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 38 शेअर्स वाढले, त्या बाजूला 12 शेअर्समध्ये पडझड आहे. त्यामुळे ओव्हरऑल FISचं बाईंग एक चांगला पॉझिटिव्ह मोमेंटम मार्केटला फर्दर 23,800पर्यंत निश्चित घेऊन जाईल नेक्स्ट वीकमध्ये असं मला वाटतं. पण एका दुसरी प्रॉफिट बुकिंग डीप किंवा साईडवेज ट्रेडिंग सेशन मंथली एक्सपायरीमुळे कदाचित बघायला मिळू शकते. एवढंच विषय आहे. ग्लोबल मार्केटमध्ये युरोपियन मार्केट जवळपास 0.5% मायनस आहेत. डाव फ्युचर्ससुद्धा 140 पॉईंट मायनस आहेत. काल US मार्केटमध्ये चांगली लोअर लेवलवरून रिकव्हरी आली, पण परत पुन्हा आज फ्युचर डाऊन आहेत. त्यामुळे थोडंसं मोमेंटम साईडवेज राहू शकतो. पण ओव्हरऑल निफ्टीमध्ये आफ्टर करेक्शन चांगलं बाईंग आहे.
पॉझिटिव्ह बायास आहे, डाऊन साईड लिमिट आहे, अपसाईड पोटेन्शियल भरपूर आहे आणि FIचं बाईंग आहे. तेव्हा मला वाटतं निश्चित निफ्टीला 23,800पर्यंतची जागा नेक्स्ट वीकसाठी ओपन आहे. फक्त 23,400 23,500 हे 2 रेजिस्टन्सचे टप्पे आहेत, ते पार झाले तर 23,800पर्यंत निफ्टी जाईल. तर बघूया मार्केट सोमवार आणि नेक्स्ट वीकमध्ये कसे बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.